काल रात्री मुंबई तसेच उपनगरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली होती। त्याचमुळे ठिकठिकाणी पाणी भरलेले होते। यामध्ये एक दुर्घटना घडलेली आहे। अंधेरीमधील एमआयडीसी एरियामध्ये एक महिला जी आहे ते कामावरून येत असताना रस्ता क्रॉस करताना तिथे जो नाला आहे त्या नाल्यामध्ये त्या पडल्या होत्या। त्यानंतर काही वेळाने त्यांना बाहेर काढलं। स्थानिक पोलिसांनी त्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांना कुपर रुग्णालयामध्ये दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आलेलं आहे। ज्या महिला होत्या त्यांच्या जे नातेवाईक आहेत ते आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, आपलं नाव काय, आपण कोण आहात त्या महिला? माझं नाव दीपाली बनसोडे, ती माझी मामी आहे। ठीक आहे ताई, ही जी घटना घडलेली आहे ती संपूर्ण आता घटना काय आहे? नॉर्मली आम्हाला रात्री 11 वाजता कॉल आला होता, ठीक आहे, की तुम्ही पोलीस स्टेशनला या करून, ठीक आहे, बिकॉज ऑफ त्यांचे जे मिस्टर आहेत, ठीक आहे, ते थोडेसे मेंटली वीक आहेत, त्यामुळे त्यांनी आम्हाला कॉल दिला की असं असं सीन झाला आहे, पोलीस स्टेशनला बोलवलं गेलंय। तर पोलीस स्टेशनला आम्ही पोलिसांना फोन करून विचारत होतो की काय झालंय, आम्हाला थोडं तरी हिंट द्या की ज्या करून आम्ही तसं त्या प्रिपेअर्ड होऊन येऊ। त्यांनी आम्हाला काही हिंट दिली नाही। आम्ही तसं लगभग आम्ही तिथे पोहोचल्याच्या नंतर आम्हाला कळलं की एक नॉर्मली ऍक्सिडेंट झालाय, ठीक आहे। आम्ही बोललो ठीक आहे, ऍक्सिडेंट झाला, जिथे त्या ऍडमिट आहे तिथे आम्हाला घेऊन चला। त्याच्यानंतर आम्हाला कॉल येतो की नाही, असं झालंय की ती व्यक्ती ते एका होलमधून पडली आणि ती वाहून गेली। नंतर आमची जी मेंबर्स आहेत त्यांनी त्यांना बाहेर काढलं। बाहेर काढल्याच्या नंतर त्यांना डेथ डिक्लेअर केलं, ठीक आहे। या प्रोसिजरसाठी आता आम्हाला पहिली गोष्ट आम्हाला हेच नाही माहिती की ती किती वाजता पडली, ती किती वाजता निघाली, किती वाजता काय झालंय, कुठल्याच गोष्टीची इन्फॉर्मेशन आमच्याकडे नाही। एक छोट्याशा चुकीमुळे आमचा एक व्यक्ती गमावलाय आम्ही। आणि ती छोटीशी चूक काय की तुम्ही त्या मेन होलवर ढाकण नाही ठेवलं। नाही ढाकण ठेवायचं होतं तर कम से कम तुम्ही तिथं काहीतरी साईन लावायचं होतं की इथून तुम्ही नका क्रॉस करू, ठीक आहे। बिकॉज ऑफ तुम्हालाही माहिती काल पाऊस एवढा होता की पब्लिक पागल झाली होती घरी जाण्यासाठी। प्रत्येकाला घरी जायचं होतं, सगळे पागल सारखे रस्त्यावर पळत होते, ठीक आहे। पण तुमच्या एका चुकीमुळे आम्ही आमचा पूर्ण एक माणूस गमावलाय। ही जी घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे। तुम्ही या घटनेसंदर्भात कोणाला जबाबदार ठरवता? बीएमसीला। अजून काय, बीएमसीला। त्यांचं कोण व्यक्ती ह्या गोष्टीमध्ये जात नाही। ज्या व्यक्तीचा घरातला एक व्यक्ती जातो ना त्यालाच कळतं की आहे आमची मामी। एक नवरा बायको राहतात, आता तिच्या नवऱ्याला कोणाचा सहारा? तो बिचारा ऐसा गरीब आहे की कोणाच्या दारी पण जाऊ शकत नाही। त्या व्यक्तीला कोणाचा सहारा आहे ह्यांना कळलं पाहिजे ना। हर गोष्टीची काळजीपूर्वक घेतली पाहिजे की एवढा पाऊस आहे, समजा ढाकण नाही लावलं तर कोणाला तरी उभं करा। तुमचं काम चाललंय तर ते लक्ष द्या। कोणाचा तर एखाद्याचा जीव जातो, लेकराचा जातो, बाईचा, पण एखादा व्यक्ती घरातून गेला कायमस्वरूपी त्याच्या घरामध्ये किती काय त्रास होतो ना ते त्यालाच कळतं। मी तर ह्याच गोष्टीला जिम्मेदार तर बीएमसीलाच ठरवणार। आणि मेन पावसाळ्यातच हे लोक ढाकण का खोलून ठेवतात? पावसाळ्यातच सगळे कामं का खड्डे बिड्डे जे काय पावसाळ्यातच का? दिवस जे असतात, महिना उन्हाळा हे ते हिवाळा, त्या गोष्टी करायच्या ना। पावसाळ्यातच सगळे कामं काढून ठेवता। एखाद्या व्यक्तीचा हार पावसाळ्यात एखादा व्यक्ती जातोच ते तुम्हाला पण माहिती आहे। आज आमच्या घरचा व्यक्ती गेलाय तर आम्हाला किती त्रास होतो, आम्हाला तो सोडा, पण त्यांच्या नवऱ्याला कोणाचा सहारा? त्याचा काय भरपाई आहे? त्या नवऱ्याला कोणाचा सहारा आहे? 4 दिवस आजूबाजूचे बघतील, नंतर त्याचा कोण आहे? त्याचं तर कोणच नाही। त्याच गोष्टीचं दुःख आहे आम्हाला। फक्त हेच आहे की आता घडतंय, आता तरी सांगितलं ना आम्ही की तुम्ही लक्ष द्या, तरी ते काहीच होणार नाही आणि कधीही होणार नाही। ह्याच्यामध्ये राजनीती हेच चालत राहणार आहे। मला एवढंच बोलायचंय बस। विमल गायकवाड ज्या होत्या त्या स्वभावाने कशा होत्या? एकदम सुंदर आणि बोलायला एवढी छान की हर व्यक्तीला, लहान व्यक्तीला बोलायच्या आणि एवढं प्रेमळ की त्यांचं फोटो जसं दाखवलं तसं माझ्या पायातलं जमीन सरकल्यासारखं झालं। कारण की ते बोलणंच त्यांचं तसं होतं। हर दुःखासुखाला सगळ्यांच्या गोष्टीला त्या राहायच्या। कामधंदा, लोकांना बोलणं चालणं खूप छान होत्या, खूप छान। की आज एवढं दुःख वाटतंय त्यांच्याबद्दल की त्यांच्याबरोबर असं घडलं, तर त्यांच्याबरोबर असं घडलं ना, कोणावरही घडलं नाही पाहिजे। मी तर बोलते तशा व्यक्ती गेला ना, आज आम्हाला मनापासून दुःख होतं, खूप दुःख होतं। आणि त्या व्यक्तीसाठी आणि बिचारा तिच्या नवऱ्यासाठी, तो बिचारा खूपच गरीब आहे, त्याला कोणाशी काहीच बोलता येत नाही, काहीच करता येत नाही। तो नवरा घरी असतो, ती बिचारी कामावरनं सुटली घाईघाईने, ते पण घरातला स्वयंपाक करण्यासाठी। काय झालं, गेलं ना, त्याच्या हातातून पण गेलं, ती पण आयुष्यातून गेली। काय झालं? कंपनी भरपाई देणार का बीएमसी देणार? कोण सांभाळणार आहे त्यांना? कोणच नाही।
मला तर एवढंच कळतंय की तुम्ही जे दुर्लक्ष करता करू नका, तुम्ही काळजीपूर्वक कामं करा आणि लोकांचे जीव असं जाऊ देऊ नका, बस. ताई, तुमचं नाव काय? तुम्ही ज्या विमल गायकवाड आहेत त्यांच्या कोण आहात? आणि याआधी देखील ही अशी घटना घडलेली आहे, लहान मुलाच्या बाबतीत घडलेली आहे, तरी देखील BMC कडून खबरदारी घेण्यात आलेली नाहीये. तुम्ही कोणाला जबाबदार ठेवता? माझं नाव संगीत आहे. मी विमल काकू आमच्या काकू लागतात त्या इथे. एवढं त्यांचा स्वभाव स्वज्वळ ना, प्रत्येक जण त्यांच्यासाठी एक अटॅचमेंट आहे. त्यांचा फोटो बघून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे. असा माणूस आम्ही गमावलोय. ह्याच्या आधी गोरेगावमध्ये जी लहान मुलाची घटना झाली, तो मुलगा, त्या मुलाची डेड बॉडी अजून नाही मिळाली. आज आमचा माणूस एका रिक्षावाल्याने बघितला म्हणून आम्हाला कळलं की आमचा माणूस आमच्यापर्यंत ऍटलीस्ट आला तरी त्याची बॉडी तरी मिळाली. आम्हाला कळलं नसतं. आम्ही बेधुंद असं त्यांना शोधत राहिलो असं, कुठे गेलं. ह्या एकंदरीत पूर्ण गोष्टीला फक्त BMC, MMRDA हे जबाबदार आहे. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होऊन त्यांनी ही भरपाई दिली पाहिजे. आमचा माणूस तर गेला, पण त्यांच्या मागे जे आहे त्यांच्या मिस्टरांना ते ॲबनॉर्मल आहेत, कारण व्यवस्थित चालता येत नाही, बोलता येत नाही. त्यांच्यासाठी त्यांना ही भरपाई दिलीच पाहिजे. आणि ही परत गोष्ट होऊ नये. राजकारणी लोक काय मॅडम, ते फिरतात कारमध्ये, मोठमोठ्या गाड्यांमध्ये, त्यांचं कोणाचं काही जात नाही. जातो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सामान्य माणूस चिरडला जातो. त्याच्यामुळे यांच्यावर कारवाई होऊन लवकरात लवकर ह्या गोष्टीवरती तुम्ही कारवाई करून यांना भरपाई द्यावी हीच विनंती. ताई, तुमचं नाव काय आणि शव तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे का, की कधीपर्यंत देणार आहे? माझं नाव अश्विनी. सकाळी खूप छान गेलं की असं वाटलंच नव्हतं कुणाला असं होणार म्हणून. मला बोलत गेले त्यांनी अक्षरशः, चालली का बाई, चालले का, माझी बस आली, मला लेट झालाय. पण असं होऊ नये, मी काय, मला बोलूच वाटत नाहीये त्यांचा फोटो. मला अक्षरशः असं काय करू, कारण की मला भरून आलं. मला जाताना सकाळी बोलले की मला असं वाटतं की घरी असं त्यांनी येतील, त्यांचं मरण असं येईल म्हणून. वाटलं नव्हतं मला एवढीच माझ्या अपेक्षा. त्यांच्या नवऱ्याला तुम्ही कोण सांभाळणार, कोण बघणार, मला एवढीच. कारण तुम्ही त्यांना मदत करा, त्यांची सेवा करा. फॉर्मॅलिटी खूप चांगली बाई होती, त्या आदत नाही कुणाच्या मध्ये. आपलं घर भलं, आपलं काम भलं. खूप छान बाई होती, तिचं कम्प्लीट. पण MMRDAच्या हलगर्जीपणामुळे आमची बॉडी काल रात्री कधी झाली देत अजूनही माहिती नाही. आमच्या हातात अजूनही बॉडी दिली नाही, फक्त फॉर्मॅलिटी चालू आहे. पण तुमच्या हलगर्जीपणामुळे आम्ही किती हे करायचं, आम्ही किती गोष्टी सांभाळून घ्यायच्या. आम्हाला मॅडम एवढंच आमच्या सगळ्यांकडनं रिक्वेस्ट आहे की यांच्यावर कारवाई करून आम्हाला योग्य ती भरपाई दिली पाहिजे. आणि अशा केसेस परत घडू नये. आता परत बाई गेली, लहान लेकरू गेलं असतं तर कोणाला कळलं असतं, ते लेकरू भेटलंही नसतं किंवा गेलं म्हणून कोणाला कळलं नसतं. आज 1000 मुलं शाळेत जातात, एकटे जातात, याच्यावरती खड्डे जातात. म्हणून तुम्ही लवकरात लवकर कारवाई करून आम्हाला भरपाई दिलीच पाहिजे. नाहीतर आम्ही याच्या पुढे काय करू, आम्ही आंदोलन करून काय ते योग्य ती कारवाई आम्हीही करू आमच्या पद्धतीने, सर्व सार्वजनिक नागरिकांनी. धन्यवाद मॅडम. ताई, त्या तुमच्या मागणी होत्या, तुमच्या डोळ्यात अजूनही पाणी येत आहे. ही घटना पुन्हा घडू नये यासाठी तुमची मागणी काय आहे? ही घडलेली घटना तर दुर्दैवी आहे, गेलेला माणूस तर पुन्हा येऊ शकत नाही, परंतु दुसऱ्या कोणाच्या बाबतीत ही घटना घडू नये यासाठी काय मागणी? काही मागणी नाही आमची. आम्ही एवढंच बोलू सरकारला की तुम्ही तुमचं काम घेताय ना तर व्यवस्थित घ्या आणि व्यवस्थित पार पाडा. तुम्ही कुठली जिम्मेदारी घेताय ना तर हे इन्शॉर करा की आपल्यामुळे कोणाचा जीव नाही गेला पाहिजे. तुम्ही दाखवायला आम्ही पब्लिकसाठी हे करतोय, आम्ही पब्लिकसाठी ते करतोय, आम्ही हे करतोय, नागरिकसाठी ते करतोय. किती नागरिकांचा जीव गेलाय. तुम्ही तर त्या नागरिकांना जर थोडी तरी हेल्प केली ना, नका बुजू खड्डे. नागरिक स्वतः खड्डे बुजवतील. हर पावसाळ्यात हे काम आहेत. हर पावसाळ्यात खड्डे का खोदले जातात? तुम्ही बघा मॅडम, हर पावसाळ्यात खड्डे, हर पावसाळ्यात कोणाला कोणाचा जीव गेलेला आहे. असं नाही की याच वर्षी जातोय या आमच्या घरचा व्यक्ती गेलाय म्हणून आम्ही बोलतो. तुम्ही हर पावसाळ्यात बघा, कोणी ना कोणी जातंय, कोणी ना कोणी मरतंय. हर घरातला एक व्यक्ती जातो, पण त्याला काय जिम्मेदारी? अजूनही सरकार त्याच्यावर अजूनही त्याच्यावर कारवाई करत नाही. कारवाई मीन्स तुम्ही काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे, काहीतरी ऍक्शन. कारण की तुमच्याकडे पूर्णपणे राईट्स आहेत त्या गोष्टीचे. तुम्ही ह्या गोष्टीचे राईट्स आहेत ना, कोणाचा तुम्ही जीव घेऊ शकता तर कोणाचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही काही करू शकता. आम्ही एवढंच बोलू. तुम्ही जीव घेऊ शकता ना कोणाचा तरी, तुमच्या एक एवढ्याशा गोष्टीमुळे आमच्या व्यक्तीचा जीव गेला म्हणजे तुमच्यामुळे जीव गेलाय, तर तुम्ही त्या व्यक्तीच्या फॅमिलीसाठी तुम्ही काहीही करू शकता. आम्ही एवढंच बोलू आणि केलंच पाहिजे. काल रात्रीची दुर्घटना घडलेली आहे. विमल गायकवाड यांचा हातोनात जीव गेलेला आहे. आपण त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधलेला आहे. कुटुंबियांचं हेच म्हणणं आहे की पालिकेकडून याच्यावरती चेंबर आधीच बसवण्यात यायला हवं होतं. अशा ज्या घटना आहेत त्या कुठेतरी थांबायला आहेत. कुटुंबियांकडून प्रामुख्याने ही मागणी करण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.